सांगलीतले शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपच्या नेत्यांना इशारा देताना मुख्यमंत्र्यांबाबत धक्कादायक वक्तव्य केलं। आमच्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांना विचारा सुहास बाबर कोण आहेत असं थेट आव्हानही त्यांनी दिलं। सुहास बाबर यांच्या या वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला। वर्षभरापूर्वी निवडून आले आणि मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी भाषेत बोलतायत, त्यांनी तोलून मापून बोलायला हवं। एकनाथ शिंदेंनी त्यांना समज द्यावी, नाहीतर त्यांच्या सुरुवातीलाच शेवट होऊ शकतो असं महाजन म्हणाले। झालेल्या टीकेनंतर सुहास बाबर यांनी आता यू-टर्न घेतलेला आहे। मी देवेंद्र फडणवीसांचा नाही तर माझ्यावर टीका करणाऱ्याचा एकेरी उल्लेख केलाय अशी सारवासारव आता सुहास बाबर करतायत। आणि काहीतरी सांगणं फार सोपं असतं। त्या पाठीमागचे कष्ट एकदा दर मंगळवार मुंबईला येऊन बघा, एकदा धक्के खावा मंत्रालयात येऊन, मग तुम्हाला कळेल। आणि काय सांगितलं म्हणे तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते। अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे 242 आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे तुला। आणि एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर, त्याचं उत्तर तुझा मुख्यमंत्री देईल। एवढं सोपं नाही, राजकारण एवढं म्हणते तेवढं सोपं नसतं। मला थोडं आश्चर्य वाटलं की ज्या भाषेमध्ये ते बोलता आहेत, तुझ्या मुख्यमंत्र्याला कोणी निवडून आणलं त्याला विचार, आम्ही सगळे आहेत म्हणून ते मुख्यमंत्री म्हणजे एकेरी भाषेत बोलले, ते मी ते बोलू शकत नाही अशा एकेरी भाषेमध्ये त्या ठिकाणी बोललेले आहेत। मला वाटतं अजून त्यांची पहिलीच वेळ आहे आणि त्यावर अजून ते सगळे म्हणले की सगळे पक्ष मीच चालवतो, इथे काँग्रेस मी चालवतो, राष्ट्रवादी मी चालवतो, उबाठा मी चालवतो, भाजपसुद्धा मीच चालवतो, इथे सगळे पक्ष माझ्या खिशात आहेत। मला वाटतं अतिशय चुकीचं स्टेटमेंट त्यांचं आहे। बाबर साहेब आमच्यासोबत होते पण ते कधीच त्यांचा असा तोल आजपर्यंत गेला आणि मी इतक्या वर्षांना बघितलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने बोलतायत। मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज आहे। त्याला बाबा हे तुझा जरी मुख्यमंत्री असला तरी ते मुख्यमंत्री आज आम्ही सगळे बरोबर आहोत म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करतोय, शांततेत काम करतोय। आता त्याचं क्लिप तोडल्या आणि सुहास बाबरांचं मुख्यमंत्र्याला चॅलेंज एकेरी उल्लेख। आता ते एकेरी उल्लेख मी केलाय पण त्याचा केलाय ज्यानं पत्रकार परिषद घेतली, ज्यानं माझ्यावर टीका केली, ज्यानं अनिल भाऊंच्यावर टीका केली, जो खालच्या थरावरती भाषण करतो त्याच्यावर एकेरी उल्लेख मात्र मी तुझा म्हटले। मी एकेरी उल्लेख म्हणजे आपण काय त्याला शिवाय शब्द दिले नाही, तुझा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।